जय गजानन मोरया. जीवन पर्व या आजच्या या भागामध्ये ज्योतिषशास्त्री डॉक्टर अभिषेक गोसावी मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. या भागात आपण बघणार आहोत की आपण आंघोळ करण्याची आपली पद्धती शास्त्रात सांगितलेलं आहे. मन शुद्ध होतं ध्यान केल्यामुळे, धन शुद्ध होतं दान केल्यामुळे, त्याच प्रकारे तन म्हणजे आपलं शरीर शुद्ध होतं स्नान केल्यामुळे. मग ही स्नान करण्याची पद्धत कशी असावी, आपलं जे स्नानघर असेल किंवा आपलं जे आंघोळ करण्याचं ठिकाण असेल ते आपल्या वास्तूच्या कुठल्या दिशेला हवं, जर ते चुकीच्या दिशेला असेल तर आपण त्यामध्ये काय उपाय केले पाहिजेत, किंवा अजूनही आतमध्ये आपण आंघोळ करताना जी काय आपली अंतर्वस्त्र ठेवतो, अंडर गार्मेंट्स आपण जी काही ठेवतो ती आपण कुठल्या बाजूला ठेवली पाहिजेत याच्यावरती आपण आज पूर्णपणे विचार करणार आहोत. तर चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. तर आता आपण सुरुवातीला बघूयात की आपण जे आंघोळ करतो या आंघोळीची वेळ काय आहे. मागच्या भागात सांगितल्याप्रमाणे ब्राह्म मुहूर्त म्हणजेच सकाळी पहाटे 4 ते 6 ही आंघोळीची उत्तम वेळ सांगितलेली आहे. या वेळेमध्ये असं ह्याच्या मागे एक शास्त्र आहे की सूर्योदय होण्याच्या पूर्वी आपली जी काही वाईट कृत्य असतील किंवा जे काय आपलं संपूर्ण मलमूत्र विसर्जित करण्याची पद्धत असेल ती पूर्ण होऊन आपण सूर्योदयाला जी सूर्योदयाची कोवळी किरणे पडतात त्याचा आपल्यावरती वर्षाव व्हावा आणि त्या माध्यमातून आपल्यामध्ये एक सकारात्मकता यावी यासाठी शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की सकाळी सूर्योदयाच्या पहिले आपण आंघोळ केली पाहिजे, आपण आपलं शरीर हे शुद्ध केलं पाहिजे. आता ह्यामध्ये आपण जे आंघोळ करतो ते ठिकाण कोणत्या दिशेला आहेत हे आता आपण बघायचंय की आपली जी वास्तू असेल या वास्तूमध्ये आपल्याला सांगितल्याप्रमाणे, ग्रंथात सांगितल्याप्रमाणे जे मागच्या भागात सांगितलं तेच या भागात सुद्धा, की जर सांगितलंय की आपल्या शरीरावरील सर्व जो घाण आहे, जी दुर्गंधी आहे, जो मळ आहे, हा आपण आपल्या वास्तूच्या नैऋत्य दिशेला जाऊन तो वास्तूच्या बाहेर नैऋत्य दिशेला जाऊन आपण तो संपूर्ण स्वच्छ करायचा आहे. परंतु आता आपल्या फ्लॅट आणि आपल्या बंगलो सिस्टीम मध्ये या सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये असतात. तर मुख्यतः आपल्या घराच्या, आपल्या वास्तूच्या दक्षिण, पश्चिम व वायव्य या 3 दिशेमध्ये आपण आंघोळीसाठी जागा करावी असं शास्त्र सांगतं. आता यामध्येच आंघोळ करताना आपलं तोंड हे कुठल्या दिशेकडे हवे, तर आपलं जे तोंड आहे हे नेहमी उत्तर किंवा पूर्व या दिशेकडे आपलं तोंड हे झालं पाहिजे. याच्या व्यतिरिक्त दक्षिण, पश्चिम या दिशेकडे आपलं तोंड होता कामा नये, कारण आंघोळीने ज्या प्रकारे शरीर शुद्ध होत असतं त्याचप्रमाणे पूर्व ही उगवती दिशा आहे, आपल्या मनाची ही शुद्धता या भागातून होत असते. आणि शास्त्रामध्ये दक्षिण व पश्चिम या दिशांना थोडंसं कमीच महत्व आहे चांगल्या गोष्टींसाठी. त्यामुळे आपल्या वरती जर सकारात्मकता चांगल्या प्रमाणात यायला हवी असेल तर आपण पूर्व व उत्तर या दिशेंना तोंड करूनच आंघोळ करावी हा नियम आहे. आता याच प्रकारे आपण बघूयात की आपल्या आंघोळीच्या ठिकाणी जे नळ असतील, आता तुम्ही म्हणाल या नळामध्ये काय शास्त्र आहे, तर नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये हे शास्त्र सांगितलेलं आहे, एक सायन्स सांगितलेलं आहे की आपले जे नळ असतील हे आंघोळीचे नळ हे नेहमी पूर्व आणि उत्तर या भागातूनच असले पाहिजे. कारण शास्त्राचा नियम आहे की ईशान्य दिशा, पूर्व दिशा, उत्तर दिशा या शुद्ध दिशा आहेत. या भागातून येणारा पाण्याचा प्रवाह, या भागातून येणारा वाऱ्याचा प्रवाह हा आपल्याला चांगल्या प्रकारे शुद्ध करत असतो. त्यामुळे आपण आंघोळ करताना आपले जे पाण्याचे नळ असतील ते नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवलेत तर यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचा परिणाम हा आपल्याला दिसू शकतो. आता आपण दुसरा एक विचार करूयात की आपण आंघोळ करताना जी काही आपले वस्त्र असतील, अंतर्वस्त्र जी काय असतील किंवा आपले टॉवेल्स असतील किंवा अजून काही कपडे असतील हे आपण कुठे ठेवले पाहिजेत, तर ह्याचा सुद्धा आपल्यावरती कसा परिणाम पडतो बघा. की वास्तूमध्ये असं सांगितलेलं आहे की आपण जे संडास बाथरूम असेल किंवा आपलं वॉशरूम असतील, आंघोळ करण्याचे ठिकाण असेल, हे एक बारीक घर निर्माण होतं. की हा वास्तूमधला एक दोष सांगितलेला आहे की पूर्वीच्या काळी या सगळ्या गोष्टी वाड्याच्या बाहेर असायच्या, परंतु आता आपल्या सिस्टीममध्ये, बंगलो सिस्टीममध्ये, फ्लॅट सिस्टीममध्ये हे सगळं आपल्या वाड्याच्या किंवा आपल्या घराच्या आत असतं. तर ही बारीक बारीक घरं तयार होतात. ही बारीक बारीक खोल्या तयार झाल्यानंतर त्याचा दोष लागू शकतो. कारण ज्याप्रमाणे वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक गोष्टीला जसं किचन असेल, बेडरूम असेल, हॉल असेल या दिशेंना जसं महत्व आहे तसंच आपल्या वॉशरूमला सुद्धा खूप महत्व आहे. ज्या वेळेस ती एक 10 बाय 10चा आपलं वॉशरूम असेल तर ती एक छोटीशी खोली निर्माण होते. या छोट्याशा खोलीमध्ये कपडे ठेवताना नेहमी दक्षिण व पश्चिमेला ठेवावेत. आता तुम्ही म्हणाल की जेव्हा आपण
पाण्याचा जो विषय बघितला हा पूर्व आणि उत्तर बघितला, तर हा आता दक्षिण आणि पश्चिम का? तर नेहमी शास्त्र असंच सांगतं आपलं वास्तुशास्त्र की दक्षिण आणि पश्चिम या दिशा नेहमी जड असाव्यात आणि उत्तर व पूर्व या नेहमी दिशा हलक्या असाव्यात. आपले कपडे जरी हलके असले तरीही ते जे आपण परिधान करणारी वस्त्र आहोत ही अडकवायची जी ठिकाणं असतात ही नेहमी पश्चिम आणि दक्षिणेला असल्यामुळे ती जागा एका प्रकारे जड होते. आणि ती जागा जड झाल्यानंतर कारण का जड होते? आपण जे हुक अडकवतो, आपण जे स्टँड लावतो, हे लोखंडाचा विषय येतो किंवा बारीक प्लास्टिकचा विषय येतो, परंतु त्याच्यावरती आपण एक ओझं देणार असतो आणि त्या ओझ्यामुळे ती दिशा जड होते. आणि जो काय आपल्या त्या छोट्याशा बाथरूमचा किंवा चुकीच्या ठिकाणी असणाऱ्या बाथरूमचा जो काय दोष उत्पन्न झालाय तो यातून बाहेर होतो आणि त्यामुळे आपण आपली अंतर्वस्त्र अडकवताना किंवा त्यासाठी स्टँड वगैरे काही करताना ही दक्षिण व पश्चिम दिशेला करावेत, याचा आपल्याला चांगलाच परिणाम हा दिसून येतो. ज्या वेळेस आपलं वॉशरूम असेल, बाथरूम असेल, हे चुकीच्या ठिकाणी असेल, चुकीच्या ठिकाणी म्हणजे कुठे? तर वायव्य दिशेकडून आग्नेय दिशेपर्यंत, म्हणजे उत्तर आली, त्यामध्ये पूर्व आली, त्याच्यामध्ये ईशान्य आली. वास्तुशास्त्रामध्ये सगळ्यात मोठा दोष हा ईशान्य दिशेत किंवा उत्तर दिशेत किंवा पूर्व दिशेत असणाऱ्या टॉयलेट, वॉशरूम, बाथरूमचा सांगितलेला आहे. हा दोष तुम्ही कितीही उपाय केले तरी पूर्णपणे जात नाही, हे पहिलं लक्षात घ्या. काही ठिकाणी असं म्हणतात की तोडफोड करणं गरजेचंच आहे का? तर होय, या ठिकाणी असणारे वॉशरूम, आपले संडास असतील किंवा टॉयलेट्स असतील किंवा अजून काही आपल्या भांडी घासण्याचे ठिकाण असेल, हे नेहमी आपल्याला त्रासदायकच ठरतं आणि ह्याच्यावरती जे उपाय असतात ते जास्त प्रमाणात काम करत नाहीत. ह्याला शेवटी ती जागा बदलण्याशिवाय पर्याय नसतो. परंतु आपण जे आपल्या फ्लॅट सिस्टीम मध्ये राहतो याच्यामध्ये या काही गोष्टी शक्य नसतात. म्हणून आधुनिक वास्तुशास्त्रानुसार जर आपण अभ्यास केला तर ह्याच्यामध्ये काही उपाय सांगितलेले आहेत की ते तुम्हाला पूर्ण नाही पण एक 50%, 50% ते तुम्हाला याचा चांगला अनुभव देऊ शकतात. याच्यासाठी तुम्ही काय करायचं आहे? तर तुम्ही दर सोमवारी थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत, ते तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि तुम्ही त्या डोक्यावरून ती आंघोळ करायची आहे. याच प्रकारे दर शनिवारी एक लोखंडी खिळा घ्यायचा आहे, तो खिळा आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकायचा आहे आणि डोक्यावरून आंघोळ करायची आहे. त्याच प्रकारे या ठिकाणी आलेले जे काही संडास असतील, बाथरूम असतील, या ठिकाणी खिडकीमध्ये काचेच्या बाटलीमध्ये काळं मीठ भरून ठेवायचं आहे. ज्या वेळेस त्या काचेच्या बाटलीला पाणी सुटेल, त्या मिठाला पाणी सुटेल, त्यावेळेस ते मीठ बदलून पुनश्च त्यामध्ये नवीन मीठ ठेवायचं आहे. हे 3 उपाय जर आपण केलेत, जरी आपलं संडास बाथरूम हे दक्षिण किंवा पश्चिमेला असेल किंवा कुठेही आपल्या घरात असेल, हे उपाय हे आपल्याला नेहमी चांगलेच इफेक्ट, चांगलेच परिणाम देणारे आहेत. आणि ज्याप्रमाणे मी दरवेळेस सांगतो की मी सांगतोय म्हणून हे करू नका, तुम्ही हे एक अनुभव म्हणून 40 दिवस करून बघा. जर तुम्हाला वाटलं की ह्याच्यामधून आपल्याला काहीतरी चांगला परिणाम होतोय, कारण आपण म्हणाल की या तर खूप साध्या गोष्टी आहेत आंघोळ करणे वगैरे, परंतु नाही, याचा आपल्यावरती कसा परिणाम होतो हे आपल्यालाच अनुभव घ्यायचा आहे. आणि ज्याप्रमाणे आपलं हे जीवनाचं पर्व आहे ते आपल्याला सुखी करायचं आहे. त्यामुळे हे तुम्ही उपाय नक्की करून बघा, जे सांगितलंय ते नक्की करून बघा, याचा आपल्याला चांगलाच फायदा होईल. परत नक्कीच भेटूयात पुढच्या भागात एक नवीन विषयावरती अभ्यास करण्यासाठी. तोपर्यंत जय गजानन मोरया.